हे भारी झालं बरं का, लय भारी झालं. सुवर्ण तुपाचा सुगंध आता मुंबई पर्यंत. काय काम आहे तेवढं सांगा. अहो काय जामकर साहेब, तुम्ही न सांगताच इथं निघून आले, हे काय मला आवडलं नाही बरं का. नाही म्हणजे तुम्ही मुक्कामाला थांबणार होता, तुमची सगळी पाहुणचाराची सोय केली होती. अहो मटण बिटण आणून ठेवलं होतं. आणले मटण? चला मग लगेच. गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. तुमच्या ते एवढ्याशा मटणापेक्षा माझी बहीण मला जास्त महत्वाची आहे. नाही नाही, मी पण दादाची वाट बघतच होते ना. ती चांगलंच झालं. नाही म्हणजे दादा घरी आला, तुमच्यातली भांडणं मिटली, हे भारीच झालं नाही का. पण जामकर साहेब, तुम्ही न सांगता आला, ही काय मला आवडलं नाही. नाही मग मी तुमची माफी मागतो, मी तुमच्या पाया पडतो, मी कपडे काढतो, मला पट्टाने मारतो. काय करताय तुम्ही? असं काय माफी मिफी मागून मला लाजवू नका बरं. मी तुमच्या पाया पडतो आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा घरी येऊ शकता, घर तुमचंच आहे. येणार येणार, नक्की येणार. गरज पडली की नक्की येणार, आणि गरज पडणार हे नक्की. बरं आर्या, चल निघतो मी. सावकाश जा. बाय. चल. जामकर साहेब, तुम्ही बी काय मुंबईला निघाला काय? नाही, अजून बरीच साफसफाई बाकी आहे ना, ती झालं की मग जाईल. चल चिमणा, येतो मी. आपणही लवकर निघा. दादा पण ना. काय करते ग? स्वयंपाकाची तयारी? हा, तू ना आयुष्यभर स्वयंपाकच करत बस. का मग भांडे कोण घासणार, केर कोण काढणार आणि अंथरूण कोण टाकणार? ही सगळी काम करत बस तू शामे. आत्या तुम्ही काय ते एक ठरवा, मी स्वयंपाक करू का ही काम करू? बावळट, माझ्या म्हणण्याचा अर्थ हाय का तू वायस त्या लाली सारखं वागत जा. अगं तुझ्या नाका खालून सगळं घेऊन जाईल ना ती, तेव्हा अक्कल येणार आहे तुला. पण मग मी करू काय? जो जिमिनीचा व्यवहार चाललाय ना, त्याच्याकडे जरा ध्यान दे. अगं कशी निवडती भाजी, कशी सांगितली होती मग? आत्या कवा सांगितलं? तुम्ही तर ते जमिनीच्या व्यवहाराचं बोलत होता ना. रंजे, अगं तुझी सवय कवा जायची ग? हे बघ, आपली श्यामल साधी आहे, निष्पाप आहे. उगाच तिथं कान भरून घरात फूट कशाला पाडती ग? फुलताय, अगं मी कवा फूट पाडली? माझं असं काही नाही बर का. उलट हित हे घर कसं टिकून राहील हे सतत ध्यानात राहतंय माझ्या. आणि हित काय मी सगळ्यांना मदत करायला तयारच आहे, पण त्यासनी कळलं पाहिजे ना. वय गेला आली का? भेटली का माधुरी? काय बोलली? झाली ना खात्री? खरंय तुमचं, माधुरीला लग्न करायचंय. गोपाल सांग ना. हा अगं मग मी तेच म्हणत होते बाई, पण माझ्यावर कोण विश्वास ठेवणार? केवढा उत्साह. हो पूर्ण ऐकून तरी घ्या माझं. माधुरीला लग्न करायचंय, पण तिच्या वडिलांनी आणलेल्या स्थळासोबत, आमच्या ह्यांच्या सोबत नाही. माधुरी दुसऱ्या मुलासोबत लग्न करते. नवरा इंजिनियर आहे, श्रीमंत आहे. लग्न झालं की त्याच्यासोबत ती मुंबईला जाणार आहे. त्यामुळं तुमची जी इच्छा आहे ना आमचा संसार मोडायची, ती ह्या जन्मात तरी काय पुरी होणार नाही. अहो काय बोलती? उचलायची जीभ लावायची टाळ्याला. माझ्या मनात बी असलं काय नाही का हिचा संसार मोडायचा, हिला सवत आणायची. अगं बाई, तुझा संसार वाचावा म्हणून फक्त तुझ्या कानावर घातलं मी. पण श्यामे इथं असं आहे ना की ज्याचं करावं बोल तो म्हणतो माझंच खरं. रंजू आत्या, तुम्ही तर नरवाजी बरं राहून त्यांच्यासारख्या मनी शिकलात की. याडा फुपाटा ईशाय, काय चाललंय तुझं? काय चाललंय फुलाटाय? तुझ्या सुनाला सांगून ठेव बर का, हे असले भलते सलते आरोप मी सहन करून घेणार नाही. हो ना, मग नको तिथं दगड मारलं ना वाईस बंद कर. हे बघ, विनाकारण तू तिला डिवासतीस आणि मग अंगाशी आल्यावर मग इवाळतीस की ग. ती पोरगी ना माझ्यासारखी नाही समजा सहन करायला, म्हणून तू तुझं वागणं आहे ना ते जरा बाई सुधार. गावात यायला कोणी सांगितलं होतं? आता मग दुसरीकडे कुठं जायचं होतं मी? तुम्ही गेलात अर्ध्या वाटावर सोडून, मग मी कुठं जाणार होते? अहो तुम्हाला साधी आठवण बी नाही माझी. तवा म्हणलं आपणच करून देऊ आठवण. अर्ध्या वाटेवर सोडून गेलो नव्हतो मी, सांगून गेलो होतो.
आणि आपला समान तोडायला 5 लाख रुपये मोजले होते मी. आता ग बाया, बाईला पुरुषाची गरज फक्त त्याच गोष्टी करता लागती व्हय. आधार बी लागतो या. हा न ईशायचं म्हणान तर ईशय फक्त आपल्या दोघातला संपला होता. तेच तर म्हणतोय मी, विषय आपल्या दोघातच होता, आपल्यात तिसरं कोण नव्हतंच कधी. ही वत्ती ही कोण? हिचं काय? अहो नीट बघा की, रंग रूप नाकी डोळी समद सुधाकरासारखं आहे. सुधाकराची धाकटी बहन तुमची लेख आहे. ही माझी पोरगी नाही. कोणाला माझ्या समोर उभं करशील आणि म्हणशील माझी पोरगी आहे, हे बघ दुसऱ्या कोणाचं ओझ माझ्या खांद्यावर टाकू नको. अंधारात घडलेल्या गोष्टी उजेडात बाहेर आल्या की सगळे पुरुष असंच बोलतात. आधी मर्द बनायचं आणि मग जबाबदारी अंगाशी आली की ती झटकून मोकळं व्हायचं. अहो तुम्हाला आठवणार बी नाही, पण ही पोर तुमचीच आहे. तेव्हा आता समधी जबाबदारी आमची तुम्ही गप गुमान घ्यायची. आणि जर का जबाबदारी झटकली तर समध्या गावासमोर तुमचा तमाशा कर ना. समध्या गावाला बॉम्ब मारून सांगन की या माणसानं माझ्यावर हात टाकला आणि पोर झाली. आणि घरी येऊन तमाशा करीन ना तो या गळाच.